गोरेगावमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। अशा पद्धतीनं गोरेगाव सारख्या शहराच्या भागामध्ये ड्रग्सचा पार्टी होत असेल आणि त्यातून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे। या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी योग्य तो तपास करतील, दोषींवर कारवाई करतील, संबंधितांना अटक करण्याचं काम देखील केले। देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी पहिल्या दिवशी सांगितलंय की ड्रग्स बद्दल झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। कुठल्याही पद्धतीनं मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, कुठल्याही शहरामध्ये अशा पद्धतीनं ड्रग्सचा तस्करी होता कामा नये, ड्रग्स विक्री होता कामा नये, हे धोरण राज्य सरकारचं आहे। गोरेगाव मधली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि या प्रकरणामध्ये तपास करून कायदेशीर कारवाई केली जातील। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत। मुख्यमंत्र्यांनी कुठं तोंड उघडायचं आणि कुठे कारवाई करायची हे देवाभाऊंना माहिती आहे। संजय राऊत, तुम्ही सांगायच्या भानगडीमध्ये पडू नका। नाशिक असो किंवा अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडामध्ये असो, दोन्ही ठिकाणी अतिशय गंभीर घटना घडल्यात। नाशिक प्रकरणामध्ये संबंधितांवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। अमरावती जिल्ह्याच्या परतवाडामध्ये आतापर्यंत 4 लोकांना अटक केली आहे। परतवाडाचा प्रकार अतिशय गंभीर आहे। काही लोकांनी जाणीवपूर्वक हिंदू माता भगिनींना टार्गेट करण्याचं काम केलंय आणि जाणीवपूर्वक हिंदू महिलांची छेडछाड करून त्यांचे व्हिडिओ प्रसारित करण्याचं काम जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी केलंय। या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आले। माझा संजय राऊतांना सवाल आहे, संजय राऊत, नाशिक प्रकरणामध्ये उद्धवजी ठाकरे यांची भूमिका काय आहे? तुम्ही हिंदू महिलांच्या बाजूनी भूमिका घेणार आहात की पुन्हा एकदा औरंगजेबाच्या आणि अफजल खानाच्या दाढ्या कुरवळत बसणार आहेत? याचं उत्तर आधी द्या। नाशिकमध्ये एवढा मोठा प्रकार घडला, अमरावती जिल्ह्यातला एवढा मोठा प्रकार घडला, उद्धवजी ठाकरे यांनी अजून तोंड उघडलं नाही। उद्धवजी ठाकरे का भूमिका घेत नाहीत? या जिहाद्यांच्या विरोधामध्ये आदित्य ठाकरे भूमिका घेणार आहात का? या जिहाद्यांच्या विरोधामध्ये उद्धवजी ठाकरे भूमिका घेणार आहात का? नाशिकचं प्रकरण घडलं, परतवाड्याचं प्रकरण घडलं, आजपर्यंत उबाटा गटाचा एक माणूस यावर बोलला नाही, कारण तुम्हाला ह्या दाढ्यांची मतं पाहिजे, या जिहादी प्रवृत्ती लोकांची मतं पाहिजे आणि या जिहादी प्रवृत्तींच्या लोकांच्या मतांसाठी हिंदू माता भगिनीवरचे अत्याचार देखील तुम्ही मूग गिळून सहन करतायत। परंतु हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। इथं महिलांवरचा अत्याचार सहन केला जाणार नाही। नाशिकमध्ये देखील कारवाई सुरू आहे, परतवाड्यात देखील अटक सत्र सुरू आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांना सोडलं जाणार नाही।